नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपलं मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिन तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. आणि जस्ट आता मी आलो शाळेवर आलो आहे. मला वाटतं टाईम झाला मला आणि बाकीची मुलं रॅलीला गेलेत, म्हणजे पुढे गेलं. आता मी जाते जरा पुढं आणि तुम्ही या व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि मित्रांनो, बरेच लोकांना सबस्क्राईबर कसं करायचं ते तुम्हाला सांगतो आहे. तर अजून माहिती नाही ना, तर सबस्क्राईबर केलं ना, साईडला बेल आयकॉन असतं, त्याला क्लिक करायचा आणि ऑल करायचं, जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन आहे तर तुम्हाला समजेल. जे कोणाला माहिती नाही ना ते करून घ्या. आणि चला आता मी जाते तर पुढं गावात छोटे पुलं गेली आणि थोड्या वेळात ध्वजारोहण नंतर होईल, दाखवतो तुम्हाला. तर ते इथं आले नाही कोण, पुढे गेलं सगळं. तर चला आपण गावात जाऊया डायरेक्ट. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. चला आता आपण राहुलच्या घरी जाऊन आलोय. राहुल मला तर बाहेर नाही. दादा नंतर त्यांच्या बायका पीछे मुड़, तेज चल.
तर मित्रांनो आता या झेंड्याचा ध्वजारोहण झालेला आहे आणि परत आपल्याला ग्रामपंचायतीवर एक झेंडा आहे तिथं पण आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे. तर जाऊया आता पटकन. गावातले सर्वजण आलेले आहेत. स्वतः सचिन म्हात्रे. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व मान्यवर या ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उपस्थित राहतात. तर मित्रांनो आपण सकाळी शाळेवर गेलो होतो प्रजासत्ताक दिन त्या निमित्ताने आपण गेलो होतो आपल्या ध्वजारोहणच्या कार्यक्रमासाठी आणि गावातले भरपूर लोक होते. भरपूर लोकांनी तिथं हजेरी लावली. मस्त कार्यक्रम झाला आणि आपल्या गावचे म्हणजे माझी मावशी म्हणजे सौ काशीबाई असुराम ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला आणि त्याच बाजूला आपल्या ग्रामपंचायतीजवळ पण तिथं ध्वजारोहणचा कार्यक्रम होता. तो पण चांगल्यामध्ये पार पडला आणि आता इथं आपल्या गावात वाघचषक आहे केतन म्हात्रे यांनी ठेवलेला आहे आणि आपल्याला कॉल करून सांगितला की आपल्याला उद्घाटनला यायचं आहे. तर आता मी आलो आहे रत्नेश्वरीच्या आईच्या देवळजवळ. तर थोड्या वेळात उद्घाटन आहे. उद्घाटनचे वेळी आपण दाखवू व्हिडिओ. तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला आता आपण आलो आहे ग्राउंडवर. तुम्ही आता बघू शकता. आता थोड्या वेळात उद्घाटन चालू होईल आणि आयोजन बद्दल बोलत तर दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन काहीतरी घेऊन येतं आपलं केतन म्हात्रे आणि यावर्षी आयोजन आहे बघायला गेलं तर भारीच आहे आणि लाईव्ह आहे. 3 दिवस होणार आहे मॅच आणि पारितोषिक आहे 70,000 काहीतरी ना. पहिला नंबर काहीतरी 70,000 आहे आणि 35 आणि 15 ना असं असणार आहे आणि 3 दिवस लागोपाठ लाईव्ह असणार आहे मॅच. PTC लाईव्ह आणि आता थोड्या वेळात उद्घाटन होईल. तर जाऊयात आपण पुढं. या व्यासपीठावरती संधी दिली त्याबद्दल वाघचषक जसकर 2024 जसकर गाव म्हटलं की खऱ्या अर्थानं व्यासपीठ त्याचबरोबर वारकरी संप्रदाय बीचवरती आपण पाहतोय. उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. गणरायाला वंदन केलं जात आहे. जय जयाची गणपती मदत यावी विपुलमती
करावं या तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार. त्या गणपती बाप्पाला त्रिवार वंदन करून 14 विद्या 64 कलांचा आदिदाता बाप्पा माझा गणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन केले जातात. वंदन केले मैदानावरती आपण घडलो, ज्या मातीत आपल्याला शेवटचा अंत होणार आहे, जिच्या उदरात जन्म झाला ती आपली माता आणि जिच्या उदरात शेवट होईल ती धरणी माता. त्या मातेला वंदन केलं जातोय. वंदन करताना हृदयातून आकांतापासून त्या आई जगदंबेला प्रार्थना केली जातोय. या मैदानामध्ये कुठल्याही खेळाडूला कुठलीही इजा होय मानवंदना दिली जातोय. स्टंप बॅट्स आणि आपल्या बॉल्सला या ठिकाणी आपण पाहतोय. तदनंतर त्या ठिकाणी सन्माननीय राकेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती केली जातोय. तदनंतर हेमंतजी ठाकूर साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर राहुलजी ठाकूर साहेबांना विनंती केली जातात. आपण रवी काका ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपणाची विनंती केली जातोय. आपण ही स्टंप बॅट चेंडूचं पूजन करावं. या दोन्ही संघांचे संघ केला जातोय. स्टंप बॅट चेंडूचं पूजन केलं जातोय. आई जगदंबेला प्रार्थना केली जातोय. त्याच्या कार्यक्रमाची यशस्वी व्हावी यासाठी केला होता अट्टहास. हा दिवस दूर व्हावा त्या अशाच तर चला तुम्ही घरी आलोय जस्ट आणि मग अशा आपण गेलो होतो उद्घाटनाला. उद्घाटन वगैरे केला आणि थोडी मॅच बघितली आणि आता मी घरी आलोय. व्हिडिओ एंड करायची वेळी टायसन कदा भुकतं नेहमीप्रमाणे आहे त्या काय बा. तर चला ते मी आजची व्हिडिओ इथंच एंड करतोय आणि मला आता जायचं आहे कामावर. सेकंड आहे आज आणि थोडा वेळ जेवते आता आणि नंतर ते कामावर. तर चला ते मी आजची व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके परफेक्ट बोलतो. बाय बाय.